अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा या ठिकाणी त्याचं कौतुक झालं असेल की खूप छान तयार झाला, परंतु अध्यक्ष महोदय विकास आराखडा नुसता तयार होऊन उपयोगी नाही, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा अध्यक्ष महोदय मी बजेट वाचत होतो आणि एक धक्कादायक माहिती कळते की मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये अशा पद्धतीची एक मांडणी करण्यात आलेली आहे की उद्यानांचे किंवा वाहनतळांचे जे भूखंड आहेत ते संपादितच करायचे नाहीत. एक मोठी प्रक्रिया करून आपण विकास आराखडा तयार केला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उद्यान वगैरेची व्यवस्था केली, परंतु हे आपल्याला महाग पडेल आणि एवढे पैसे मुंबई महानगरपालिकेकडे नाहीत. ह्या सबबीखाली हे सर्व अध्यक्ष मध्ये 4.5 मिनिटं झाली, 2 मिनिटं अजून माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांना 15 ते 18 मिनिटं मिळाली. सगळ्यांना बोलायचं बरोबर आहे, माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांना कन्क्लूड करा. आणि त्यामुळे अशा पद्धतीने जर का मुंबई महानगरपालिका विकास आराखड्यामधले आरक्षित भूखंड घ्यायचेच नाहीत असा निर्णय करणार असेल तर याचा अर्थ हे भूखंड कोणाच्या तरी घशात घालण्याचा एक षडयंत्र त्या ठिकाणी बनतंय का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यावरही कारवाई करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय.